नमस्कार. आज प्रभातेमध्ये रामचिंतित जावा हे अखेरचं पद असणाऱ्या श्लोकांमधला अखेरचा श्लोक आपण पाहणार आहोत. पहिल्या 2 ओळींमध्ये नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही. समर्थाने एक यादीच दिली आपल्याला आणि प्रभातेमध्ये रामचिंतित जाणं हेच बरोबर आहे. बाकी सगळं काय कर्म धर्म योग हे काही आवश्यक नाही किंवा ते करून जो फायदा मिळणार नाही त्याच्यापेक्षा जास्त फायदा प्रभातेमध्ये रामचिंतित जावा यांनी होईल असं खरं तर स्पष्टपणानं समर्थाला सांगायचं आहे. कसं असतं की आपण डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी आपल्याला औषध दिलं की आपण विचारतो किती दिवस घ्यावं लागेल. मग ॲलोपॅथीचं असेल तर म्हटलं नाही कोर्स पुरा करावा लागेल. तसं थोडंसं आहे की कुठलंही काही एखादं करायचं आहे आपल्याला कर्म करायचं आहे किंवा काहीतरी योग योगाचं किती दिवस लागतील योग शिकायला असे आपल्या मनामध्ये प्रश्न येतात. नामाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न नाही आहे. सातत्याने श्वासागणित आणि त्यामुळे आधीच्या 2 ओळींमधल्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत तर खरं तर असं आहे की अतिशय गोड भाषेमध्ये समर्थाने आपल्याला या सगळ्या प्रभातेमध्ये रामचिंतित जावा ह्याच्यामध्ये सांगून झालेलं आहे. आणि आता अखेरच्या श्लोकामध्ये सुद्धा ही जी काही ईश्वराच्या नामाची अलौकिकता आहे ती आपल्याला ते यथार्थपणे सांगणार आहेत. आपला सगळा प्रयत्न सुखासाठी समाधानासाठी असतो. जे काही आपण करतो त्याच्यातून आपल्याला आनंद मिळावा समाधान मिळावं असा प्रयत्न आपला असतो सगळीकडे. म्हणजे ऐहिक गोष्टीत पण असतो पारलौकिकात पण असतो. छान ध्यान लागलं, छान जप झाला, आज छान अभ्यास झाला, आज जे काही सांगितलं ते मला कळलं ह्याच्यामध्ये आपल्याला आनंद असतो समाधान असतो. ऐहिक गोष्टीत पण मनासारखं आज भाजीला गेले ना पाऊस नव्हता अगदी बरं झालं इतक्या साध्या गोष्टीतसुद्धा आपल्याला समाधानाचा भाग आपला असतो आणि तसं आपल्याला बरं वाटतं. अगदी खरी गोष्ट आहे. आता इथे जे आपल्याला कर्म धर्म योग भोग त्याग या सगळ्या ना म्हटलेलं आहे की हे काहीच नाही. अगदी तुम्ही एखादं दुसऱ्यासाठी करत असलेलं कर्म म्हणजे समाजासाठी एखादा सामाजिक काम करणारा कार्यकर्ता असेल किंवा कुणा गरिबांना सहाय्य करणं अपंगांना सहाय्य करणं अशा पद्धतीनं काम करणारे जे समाजसेवक असतील या अशा मंडळींनासुद्धा खरं तर त्यांचं कर्म चांगलं असतं दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठी असतं. अगदी बरोबर आहे. त्या कामांविषयी लोकांच्या मनात पण सहानुभूती असते. पण तरीसुद्धा मनाशी विचार केला आणि त्याला कधीतरी विचारलं तुला यात समाधान मिळतं का. नाही करतोय मी समाधान मिळतं असं नाही होणार. ते समाधान मिळवण्याची जागा असतात. म्हणजे मनाची अशी तयारी करावी लागते की हे जे काही मी सामाजिक काम करतो आहे तो काही त्यांच्यावरती फार मोठा उपकार नाही करत आहे माझी गरज म्हणून मी करतो आहे असं म्हटलं तर त्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपल्याला जाणवणार नाही आणि मग त्याच्यामध्ये एक प्रकारचा आनंद एक प्रकारचं समाधान मिळेल. अशा पद्धतीने कर्माचा विचार समर्थाने आपल्याला करायला सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये समाधान मिळेल. पण हे सांगता म्हणाले कर्मामध्ये समाधान नाही. बरं काम तर केलंच पाहिजे कर्म तर केलंच पाहिजे स्वस्थ बसून तर चालणार नाही पण समाधान नाही. कंटाळा येतो आळस येतो उगाच केलं असं वाटतं चुका होतात निंदिणाऱ्या गोष्टी त्या कर्मामध्ये होतात. त्यामुळे कर्म हे आनंद मिळण्यासाठी आहे समाधान मिळण्यासाठी आहे असं होतंच असं नाही. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची पाहावा. तो देव पाहणाऱ्यासाठी जो कोणी संत अशा प्रकारच्या रंजल्या गांजल्यांना मदत करतो तिथेच तो आपल्याला दिसतो असं आपण सहजपणानं अभंगाचा आधार घेऊन सांगू शकतो. बरोबर आहे. पण समाधानाचा विषय आला की त्या रंजल्या गांजलेल्यांना आपण मदत करतो आहे आपल्याला त्याचं समाधान मिळालं का. कारण आपण जी मदत करतो आहे ती मदत त्यांना अपेक्षित असणारी त्यांना आनंद देणारी त्यांचं दुःख दूर करणारी अशी झाली आहे का. असे विविध प्रश्न सामाजिक काम करताना किंवा दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपण करत असताना आपल्याला येत असतात. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं आणि समाधान मिळतं आहे का असा प्रश्न मनाला विचारायचा आणि मग त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की ठीक आहे मी करते समाधान मिळतं आहे का तर नाही. आज आपण अनेक वर्ष अंगावच्या याला जातो आहे असं वाटलं की कधीतरी असं व्हायला पाहिजे की अशा प्रकारची समाजाची गरज कमी व्हायला पाहिजे ना. पण तसं घडत नाही. मोठ्या संख्येनं ही समाजातली गरज वाढते आणि मग मनाला असं वाटतं की काही काम जे करतो आहे ते
समाधानकारक होत नाही आहे. करतोय पण आनंद मिळावा, समाधान मिळावं असं होत नाही आहे. असो, आपल्या लक्षात येईल की कधी कधी आपला प्रामाणिकपणा कमी पडतो किंवा आपला स्वार्थ वाढतो किंवा कधी कधी ज्यांच्यासाठी आपण करतो ती मंडळी तसं आचरण करत नाही आपल्याला अपेक्षित असणारं. कधी अडाणीपणा त्यांचा असतो, कधी त्यांचा उन्मत्तपणासुद्धा असतो. अशा सगळ्या गोष्टी आपल्या समाधान न होण्याला कारण असतात. त्यामुळे कर्मातून समाधान मिळेल असं काही नाही. दुसरं असं असतं, म्हणजे आता ह्या आपण कलियुगात राहतो आहे, त्यामुळे कर्म, धर्म, योग, भोग, त्याग यातली सगळ्याच गोष्टी समर्थ म्हणतात, या सगळ्याच गोष्टी कशा आहेत तर त्या काही समाधानकारक नाहीत. थोडं धैर्याने बोलते, पण योगाभ्यास करायचा. किती त्यांच्यामधल्या परीक्षा आहे, डिग्री आहे, BA व्हायचं, MA व्हायचं, सगळ्या करायच्या. पण त्या योगाभ्यास करूनसुद्धा त्या योगाभ्यासातून डिग्र्या घेतल्या जातात. योगाभ्यास होतो का असा विचार केला की असं लक्षात नाही. ती डिग्री मिळवण्यासाठी जे काही करायचं असतं ते होईल, परंतु त्याच्यातून आनंद मिळेल, समाधान मिळेल, योगाचा अभ्यास होईल असं घडत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात ते आपल्या सगळ्यांचा विचार करून आणि समाजामध्ये असंच घडतं आहे हे समजून करतात. त्याच्यातून स्पर्धा असते, हेवे दावे असतात, तू मी पण असतं, आणि त्यामुळे जे काही आपण करतो आहे त्याच्यामधून समाधान, आनंद मिळत नाही. त्यागाचा विचार केला तर कधी आपण आपल्या स्वतःच्या सुखाचा त्याग करून केलेलं जे कर्म असतं, असं आपल्या कर्माचा त्याग करून एखादं कर्म केलं तर त्यात दंभ जाणवतो, गर्व जाणवतो. तसा जाणून उपयोग नाही. मग तो त्याग काही पूर्ण होत नाही. त्याग करायचा आहे तर त्याच्या बदल्यात गर्व नाही येता कामा. मी त्यांच्यासाठी केलं असं आलं की संपलं. जे जे काही करून ते सगळं म्हणजे खऱ्या अर्थाने यथासांग करतो, पण त्याच्यातून समाधान आपल्याला मिळत नाही. आणि याचा अर्थ असा आहे की ते आपल्याला वाटतं आपण यथासांग करतो, पण तसं यथासांग होत नाही. आता असं आहे, एरवी आपण म्हणतो की कुठली गोष्ट पारमार्थिक क्षेत्रामधली केलेली वाया जात नाही, पण अशा पद्धतीने स्वार्थ पाहून केली, अप्रामाणिकपणाने केली, दंभाने केली तर ती करत असलेलं कर्म वाया जातं. ना आपल्याला समाधान मिळत, ना ज्याच्यासाठी करतोय त्याला काही मिळत. आणि त्यामुळे मग ते पुरेसं होत नाही, पूर्ण होत नाही, अर्धवट राहतं. अनेक अडचणी त्याच्यामध्ये येतात. असं सगळं घडतं. आपल्यालाही त्रास होतो, ज्याच्यासाठी करतोय त्यालाही तसं काही होत नाही. कधी कधी आपलं पण ना मन चित्त असं चंचल होऊन जातं की वाटतं जाऊ दे ना, कशाला करायचं. आपण एवढं करून सुद्धा त्याच्यातून आपल्याला काही रिटर्न मिळत नाही, मग काही नको करायला असं होतं. आपली बुद्धी पण चंचल होऊन जाते आणि एकीकडे म्हणजे त्याचा थोडा कंटाळा यायला लागतो, आळस यायला लागतो, त्याच्यासाठी काही परिश्रम करावेत अशी इच्छा पण आपल्याला होत नाही. असं सगळं घडतं. मग ते सामाजिक कार्य असू दे किंवा आत्ता म्हटलं असं योगकर्म असू देत, पूर्वीच्या काळी यज्ञादी कर्म व्हायची तशी कर्म असू देत, दान धर्म असू देत, अगदी कशाला पूजा अर्चासुद्धा उरकण्याकडे कल असतो. म्हणजे ते काम होतं, अशा पद्धतीने सुद्धा होतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा ना खरा उपयोग नाही असं पहिल्या 2 ओळीत समर्थाला सांगायचं आहे की ह्याच्यातून आपल्याला काही मिळत नाही. यथासांग ते होत नाही, उगाच त्याचा अभिमान धरला जातो, कामं नीट होत नाहीत, मनाला आनंद मिळत नाही, आणि त्यामुळे असं घडतं. बरं असं आहे, ही गोष्टी करू म्हटलं की म्हणजे त्याच्याशिवाय मन तृप्त होत नाही. पारमार्थिकडे राहू द्यायच, ही गोष्टीसुद्धा मनाला अगदी मोठ्या समाधान देणाऱ्या असतात. अजून स्वाभाविकच आहे. काही गोष्टीमध्ये आपण पाहतोच की एक पुरं झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, आणखीन आपल्याला काय काय हवं असतं आणि मग आपल्याला त्याची चटक लागते की एक कार्यक्रम पाहायला ना फार सुंदर होता, मी आता पुढल्या वेळेस आला की तो परत बघणार आहे, अशी ते आपल्याला हवी वाटतं. इतकं कशाला, अगदी म्हणजे मठमंदिरामधून सुद्धा आपण ज्या गोष्टी करायला जातो ना तिथे सुद्धा आपल्या लक्षात येतं की अरे इथे सुद्धा कसं कसं सरळ व्यवस्थित छान आनंद देणारं घडतं असं होत नाही. म्हणजे अलीकडे पारलो की भोग शब्द म्हणून त्याच्यासाठी वापरला आहे. बाकी ठीक आहे, कर्म, धर्म, योग, त्याग हे चालेल, पण भोग शब्द पण वापरला आहे. म्हणजे भोगसुद्धा आनंद देणारा होईलच असं नाही. तर पहिल्या 2 ओळींमधलं आपल्याला कळेल की त्या भोगामध्ये समाधान नाही आहे. कधी कधी असं होतं, अति समजा भोगामध्ये आपण अडकलो तर व्याधी निर्माण होतात. त्यामुळे समर्थ म्हणतात ते बरोबर आहे की या सगळ्यामध्ये समाधान नाही, या सगळ्यामध्ये आनंद नाही. आपल्याला त्या भोगण्यामध्ये
एक प्रकारची रसिकता असते, आवड निर्माण होते, ती आवड वाढत जाते. त्याच्यामध्ये म्हणजे ते जणू काही आपल्याला असं भोगायला मिळतं, ह्याच्यात आपल्याला सुरुवातीला आनंद पण वाटतो, पण नंतर लक्षात येतं की ते काही समाधान फारसं टिकणारं नाही आहे. आणि त्या भोगामधून सुद्धा केलं पण उपयोग झाला का असं मनात येतो आणि तिथे पण आपल्याला आनंद मिळत नाही. त्यामुळे आपल्याला सहज लक्षात येईल की ह्या सगळ्यांमध्ये आता समर्थन आपल्याला सांगतात काय करावं, तर यात समाधान नाही, यात आनंद नाही, हे लक्षात घ्यायचं. आनंद कशात आहे म्हणे, दास विश्वास नामी धरावा आणि प्रभातेमध्ये रामचिंतित जावा. सगळ्या याच्यामध्ये ईशस्मरण महत्त्वाचं आहे, दुसरं काही करायला नको आहे. जमेल तेवढं, जमेल तितका वेळ ईशस्मरण महत्त्वाचं. आता ईशस्मरण केलं की ते म्हणजे ईशस्मरण करता करता केलेलं प्रत्येकच कर्म, किंवा आता म्हटलं त्या यादीतले सगळे ईशस्मरण करता करता भोग भोगले, ईशस्मरण करता करता दान योग केलं की त्याचं परिणाम चांगला मिळेल, त्याच्यातून आपल्याला समाधान मिळेल. म्हणून प्रत्येक करत असलेलं कर्म, प्रत्येक करणारी आपण गोष्ट त्याच्यामध्ये ईशस्मरण टाकलं पाहिजे. जसं असतं ना, स्वयंपाकातलं उदाहरण आपल्याला कळेल. ज्याला पदार्थ खोबरं कोथिंबीर छान नटवला सजवला की तो चांगला लागतो आपल्याला, तसं आहे की कर्मच करायचा, दानच करायचं, भोगच भोगायचे, पण त्यात ईशस्मरण टाकायचं की लगेच त्याची व्हॅल्यू वाढली, असा त्याचा अर्थ. नामस्मरणात आपण म्हणताना म्हणू की ना एकाग्र होत नाही मन, करते मी पण काही मन रमत नाही बाबा त्याच्यात. पण आत्ता आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावर विश्वास टाकायचा आहे ना. मग त्याच्यावर विश्वास टाकून आपलं मन रमव नाही तर न रमव, रिकामा वेळ काय काम करत असताना किंवा रिकामा वेळ सतत श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम असं करावं. समर्थ आपल्याला सांगतायत हमखास आपलं जीवन बदलेल. आपण ज्या समाधानाचा विचार करतोय हमखास आपल्याला त्या समाधानाचा अनुभव मिळेल असं ते सांगतात. खरोखर मन प्रसन्न होतं. साधंच आपण रस्त्याने चाललो आहे, काहीच आपल्याला दुसरं काम नाही आहे, बाकी जी इंद्रिय आहेत ती सगळी आसपासचं सगळं बरोबर करत आहेत, मग म्हणावं ना आपण रामनाम घ्यावं ना, काय फरक पडतो आहे. अशा पद्धतीने त्याची आपण सवय लावावी, नित्य नेम धरावा, अगदी काटेकोर प्रयत्न करावा आणि सतत नामामध्ये राहावं. त्या नामाने काय होतं असा प्रश्न विचारला तर रोज नाही आपल्याला सांगता येणार, पण आपल्याला त्याचा अनुभव घेता येईल. त्या अनुभवामध्ये आनंदाचा समाधानाचा भाग होईल. थोडंसं धीर धरायला लागतो, ही गोष्ट खरी आहे. लगेच आपलं आज पी हळद हो गोरी असं नाही होत. त्यामुळे जसं नेहमी उदाहरण देतात ना की विरजण लावलं ना की न हलवता ते 4 तास ठेवावं लागतं, म्हणजे त्या दुधाचं दही होतं. तसं लगेच आपण आज नाम घेतलं आणि लगेच आपल्याला असं नाही, सातत्याने नाम घेत राहिलं तर आपल्याला एक समाधानाचा आनंदाचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही. म्हणून ते सगळ्या म्हणे दास म्हणजे समर्थ रामदास म्हणतात विश्वास नामी धरावा, नामावर विश्वास ठेवावा आणि नाम घ्यावं. आता कधीतरी असं होईल की नाम घेऊन सुद्धा काही जीवनात उणं अधिक होईल, तरीसुद्धा नाम घ्यावं, त्याचा विचारच करू नये. उणं अधिक काय व्हायचं जीवनात ते व्हायचं ते होऊन दे, पण तरी नामस्मरण करावं. मनात ईश्वर असलं की त्या उणं अधिकाचा सुद्धा आपल्याला फार त्रास होणार नाही, आपलं कल्याण होण्याकडेच आपला कल जाईल असं आहे. म्हणून विश्वास नामी धरावं म्हटलं. या सगळ्या कर्म धर्म योग त्याग वगैरे म्हटल्यात किंवा परमार्थ प्राप्तीसाठी केलेले सगळे जे काही उपाय आहेत हे सगळे ना तसं म्हटलं तर कठीण आहेत. त्या सगळ्याची एक रचना आहे. यज्ञ म्हटलं तर इथे यज्ञाची सगळी रचना आहे, त्यामुळे ते सगळं तसं व्हायला पाहिजे. म्हणजे गीतेत म्हटलं आहे ना गहना कर्मणो गती, तसं आहे. कर्माची गती तशी गहन आहे, सूक्ष्म आहे. हे सगळं करायचं तर ते नीटपणानं काटेकोरपणानं करायला हवं, तर मग त्याच्यातून काही घोटाळे निर्माण होणार नाहीत, यथार्थ होईल. पण तसं घडत नाही, काही ना काही ते न्यून त्याच्यामध्ये राहतं, यथाविधी कर्म होतंच असं काही त्याचं होत नाही. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं की काय करावं तर ईश्वरार्पण बुद्धीनंच करावं. बरं समजा केलं कर्म तरीसुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलंच आहे की कर्म ईश्वरार्पण बुद्धीनंच करावं. म्हणून मग त्याच्या नामातच राहावं ना. काय करायचं ते कर्म भोग करावं, अपेक्षा न ठेवता नामामध्ये करा, म्हणजे मग कर्माची शुद्धता होते. नाम घातलं त्याच्यात की कर्माची शुद्धता होते आणि मग स्वाभाविकच त्याचा आनंद त्याचं समाधान आपल्याला मिळतं. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, कर्मी कर्म विगुण होतं तेथ स्मरावा मी अच्युत. ते म्हणतात काय काम तर करायलाच हवं आहे,
पण मग काय करावं, ते करता करता अच्युताचं स्मरण करावं. नामे न्यून ते संपूर्ण हे सामर्थ्य नामाचे. त्या कर्मामध्ये जे काही न्यून राहील ना, ते पूर्ण करण्याचं सगळं कौशल्य नामामध्ये असतं. तर संत सांगतात आपल्याला की नाम घ्यावं, आपलं कर्म चांगलं होतंच. आपल्याला आपल्या पिढीपर्यंत आपण कदाचित अनुकरण म्हणून केलं असेल, हळूहळू मग विश्वास बसतो आपला, किंवा पुढल्या पिढीला सुद्धा आईची आठवण म्हणून ते आपल्या करत असतील ना, असं नाही. तर अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. नुसता रवा भाजायला घेतला तर गणपतीला गजानना लाडू चांगले होऊ देत रे, सर्वांनी खाऊ देत, असं ती बाई रवा भाजता भाजता म्हणते. आता खरं भाजते रवा तीच, काही तिथे काही कोणी, पण एक मनाला ती सवय आहे. आणि कर्म करता करता भगवंताचं नाम घेतलं तर ते कर्म चांगलं होतं. नामे न्यून ते संपूर्ण हे सामर्थ्य नामाचे. कर्मामध्ये जे काही न्यून राहील, काही कमतरता राहील, तर ते सगळं ती दूर करण्याचं काम नाम करतं असं म्हटलं. जसं बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा आता आपण जी यादी पाहिली, कर्म धर्म दान वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की त्या सगळ्यामध्ये आचरणाला महत्त्व आहे, म्हणजे कर्मालाच महत्त्व आहे. वेगवेगळी डेफिनेशन कोणी कोणी करेल की हे धर्म म्हणजे काय आहे, तर कोणी काही आयुष्याला म्हणेल, कोणी प्रज्ञाधारणेला म्हणेल. ती धर्माची कामं आपण करू, पण भगवंतानी जे भागवतामध्ये उद्धवाला जो धर्म सांगितला ना, त्याच्यात असं म्हटलं, ऐक उद्धवा निज वर्म. मी काय सांगतो ते गुह्य सांगेन मी परम. सगळ्या संतांचं ना या बाबतीत एकमत आहे. माझी भक्ती जे सप्रेम उत्तम धर्म तो जाणावा. काही करायला नको आहे, नवे कर्म ना धर्म ना योग काही म्हटलं आहे. या धर्माबद्दलचा विचार करायचा झाला तर माझी भक्ती करायची, असं उद्धवाला भगवंतांनी सांगितलं. बाकी काही करायची आवश्यकता नाही. माझी भक्ती जे सप्रेम उत्तम धर्म तो जाणं. मग बाकीच्या डेफिनेशन अहिंसा परमो धर्म हा आपण म्हणूया, अहिंसा हा धर्म आहे, किंवा प्रत्येकजण धर्म म्हणजे कर्तव्य, अशा पद्धतीने धर्माची व्याख्या करेल. इथे भगवंत म्हणतोय माझ्यावर प्रेम कर की झालं, दुसरं काही करायला नको आहे. समर्थ म्हणतात सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे चीज आणि जे मुख्य वर्म साधू लक्षणाचं आहे, संतांचं हे महत्त्वाचं लक्षण आहे की ते काय करतात तर सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपलं स्वरूप ओळखणं. त्यामुळे कर्माचा विचार करा, धर्माचा विचार करा. आपल्याला आनंद, आपल्याला समाधान व्हायला हवं असेल तर या सगळ्याच्या मुळाशी गेलं तर परत ईशस्मरण नामस्मरण इथेच आपण येतो. मग अशी योगाचा विचार केला की नुसत्या परीक्षा देऊन नाही, तर आपल्याला खऱ्या अर्थाने अष्टांग योग म्हटलं तर यम नियम या सगळ्यापासून अगदी समाधीपर्यंत जे काही शारीरिक मानसिक त्याच्यामध्ये कर्म आहे, श्रम आहेत, कष्ट आहेत, ते सगळं नीटपणानेच झालं पाहिजे. कसं तरी करून चालणार नाही. चित्तवृत्ती निरोध हा म्हणून नाही चालणार. त्या चित्तवृत्तींना निरोध केला पाहिजे, सगळ्या चित्तवृत्ती बाजूला करता आल्या पाहिजेत. असं सगळं करण्यासाठी लागणारं जे सात्विक मन आहे ते मन तयार केलं पाहिजे. ते सात्विक मन तयार होण्यासाठी आहार विहाराला बंधनं घातली पाहिजे. किती गोष्टी आहेत. आणि मग हे सगळं नीटपणाने झालं तर त्या योगातला काहीतरी गोष्ट आपल्याला मिळेल. इतकं मनाला काबूत ठेवणं, आहार विहारावरती नियंत्रण ठेवणं, या सगळ्या गोष्टी जर जमल्या तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं की हे सगळं जमायला नामावर विश्वास टाका, नाम सहज प्राप्त होईल. त्या नामस्मरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तेही प्राप्त होईल. म्हणजे हे करायचंच आहे, पण हे करताना आपल्याला त्याचे कष्ट पडू नयेत म्हणून काय करा तर हे करता करता नाम घ्या. असा नाही त्याचा अर्थ की नामस्मरणाने योगामध्ये सिद्धी प्राप्त होणार आहे. योगाच्या या गोष्टी करायला आपल्याला त्रास होणार नाही, कष्ट पडणार नाही. हे जे चित्तवृत्ती निरोधा म्हटलं, नामस्मरण घेतलं की चित्तवृत्ती स्थिर होतीलच. अशा पद्धतीने कर्म धर्म योग याचा विचार केला आहे. त्याग म्हटलं आहे. आपल्याला कुठलंही कर्म केलं की फलाची इच्छा असते ना. साधारणपणे सर्वसामान्य माणसाला कर्म करायचं आणि फळाची इच्छा धरायची नाही असं सांगणं खूप अवघड असतं. त्यामुळे प्रत्येक कर्मामध्ये मला काय मिळेल, काय फायदा होईल, मी का करायचं असा माणूस विचार करतो. आणि एकीकडे म्हणतो करता करविता भगवंत आहे, पण ईशस्मरणाने हे असं म्हटल्याबरोबर ते लक्षात येईल की आपण करायचं आहे, पण त्या कर्माचं जे काही योग्य ते फळ आहे ते आपल्याला देईल. त्याची जशी इच्छा असेल तसं ते आपल्याला मिळेल अशी एक मनाची धारणा होते आणि त्याप्रमाणे आपण ते मानायला लागतो. म्हणजे जे काही घडेल ते भगवंताच्या इच्छेने घडेल अशा पद्धतीचा विचार आपला अगदी ठाम होतो. म्हणून ईशस्मरणात कर्म करायचं. सगळे कर्म धर्म योग भोग त्याग या सगळ्या गोष्टींचा विचार आपण
जो करतोय तो आपल्या समाधानासाठी करतोय, पण तरीही म्हणावं लागतंच. आपण काय म्हणतो, आवाहनम न जानामी न जानामी तवाचनम, तुम्ही काही ऐकत नाही, मला काही येत नाही, मला काही माहिती नाही. पूजांचैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर, मी काही जाणत नाही, मी करतो सगळं पण मला त्यातलं काही माहिती नाही, तर क्षमा कर भगवंता. आणि मग पुढे म्हणतात मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर, काहीच नाही हो, काहीच केलं नाही, मंत्र येत नाहीत, मनामध्ये अंतकरणात भक्ती पण पुरेशी नाही, कर्म पण नीट पण पद्धतीने केलेलं नाही आहे, आणि यत पूजितम मया देव परिपूर्णताम तदस्तुते, असं जरी असलं तरी तू माझी इच्छा पूर्ण कर. मी काहीच केलेलं नाही, जे काही केलं आहे ते परिपूर्ण नाही आहे तरी कर, न्यूनम पूर्णताम. आणि मग पुढे म्हटलं यंदेवदे तमच्युतम, अर्जुना हे अच्युता तू काय कर, तर माझं सगळं न्यून तू पूर्ण कर. ही जशी प्रार्थना पूजेनंतर आपल्याकडून गुरुजी बोलून घेतात आणि आपण तसं करतो. न्यून पूर्ण करण्याचं काम भगवंताचं आहे. मग ते न्यून त्यांनी पूर्ण करावं आपलं, त्याच्यासाठी त्याचं स्मरण आपण ठेवायचं. हे सगळं करताना जरी देखील माझ्याकडे पूजेची साधनं कमी आहेत, क्रियाहीन आहे, द्रव्यहीन आहे वगैरे वगैरे, असं सगळं जरी असलं तरी आत्ता म्हटलं तसं त्या प्रत्येकामध्ये ईशचिंतन टाकलं, त्या प्रत्येकामध्ये नामस्मरण टाकलं की ते सगळं परिपूर्ण होईल आणि भगवंत आपल्या प्रत्येक कामाला मदत करेल आणि त्याच्यातून आपल्याला समाधानाचा अनुभव घेता येईल, असं समर्थ आपल्याला सांगतात. नाथ म्हणतात न करिता भगवत भजन वेदाध्ययन यज्ञदान, येण्याची आम्ही जाऊ तरुण म्हणती ते जन महामूढ. नाथाने म्हणजे समर्थांसारखं अगदी स्पष्टपणा सांगितलं की भगवत भजन करायचं नाही, नामस्मरण करायचं नाही, त्या ईश्वराचं अस्तित्व पक्क मानायचं नाही, मी काय करतो तेच जास्ती बरोबर, वेदाध्ययन करायचं, यज्ञदानाचंही करायचं आणि त्यांनी आम्ही तरुण जाऊ, असं जर कुणाला वाटत असेल तर ते मूर्खपण आहे. हे सगळं करून ह्या सगळ्यामध्ये ईशस्मरण घातलं तर मग ते बरोबर होईल, असं नाथांना सांगायचं आहे. कर्म करायचं आपण, देणारा ईश्वर आहे, त्यामुळे त्याच्या स्मरणात ते कर्म आपल्याला करायचं आहे. छानपैकी नामस्मरणाच्या काय त्या नादामध्ये आपण जर कर्म केलं, श्रद्धापूर्वक प्रत्येक गोष्ट केली तर अनेक जण तरुण गेलेले आहेत, याची उदाहरणं संत आपल्याला देतात. आपण मागच्या एका श्लोकामध्ये निवृत्तीनाथांपासून अगदी अलीकडल्या संतांपर्यंत अनेकांची उदाहरणं पण घेतली आणि नाम हेच एकमेव आपल्याला आधार देणारं, सोपं, सर्वांना जमणारं असं आहे. त्याचा आज अखेरच्या श्लोकामध्ये समर्थनीय केलं. आता हे जे काही शब्द वापरलेला विश्वास, म्हणेदास विश्वास नामी धरा, विश्वास ठेवणं, भगवंतावर विश्वास ठेवणं हे खरं आपल्याजवळ असणारं भांडवल आहे, त्याच्यावर आपण हे सगळं करणार आहोत. तो विश्वास ठेवला पाहिजे, मग श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवंतावर विश्वास असतं तर ज्ञान प्राप्त होतं, कमी वाचलेलं लक्षात राहतं, लक्षात राहिलेलं सांगता येतं. विश्वास ठेवला पाहिजे. त्या भगवंतावर विश्वास ठेवला तर आपल्याला श्रद्धेनी आपोआपच ज्ञानाची प्राप्ती होते, असं आपल्याला संत सांगतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रहो, निरसुनी संदेहो बुद्धिभेद. एक त्या भगवंताची कास धरावी, नामस्मरण करावं की आपल्या मनातले सगळे संदेह दूर जातात. काय मनामध्ये संशय असतील तर जातात. इतकंच कशाला, कधी कधी आपला बुद्धिभेद होतो, म्हणजे टू बी नॉट टू बी, करू का नको असं वाटतं, तेही नाहीसं होतं. ठामपणाने एखादी गोष्ट आपण करावी असा निर्णय आपल्याला घेता येऊ शकतो केव्हा, ईशस्मरण आपण केलं तर. पण ज्याला आपली श्रद्धा कमी पडली, विश्वास कमी पडला तर मग गडबड होते. तर पूर्ण त्याच्यावरती भरोसा टाकायचा आणि आपण काम करायचं, ते झाल्याखेरीज राहणारच नाही. गीतेमध्ये आपल्याला 9व्या अध्यायात अश्रद्धानाम पुरुषा धर्मस्य असपर्यंत अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी, अशा श्लोकामध्ये म्हटलं आहे की तो अश्रद्ध जो आहे, म्हणजे अश्रद्ध म्हणजे कोण, तर ज्याला नाममहात्म्य ठाऊक नाही आहे, अगदीच काय नास्तिक आहे असं नाही आहे, अश्रद्धा आहे म्हणजे. पण नाममात्र म्हणजे नामाचं महत्त्व जाणत असूनसुद्धा विश्वास पुरेसा नाही, त्यामुळे तो साधन ते करत नाही, नाम घेत नाही आहे, म्हणून त्याला अश्रद्धा म्हटलं आहे. कुठलाच माणूसला 100% नास्तिक नसतो, स्वतःवर ते विश्वास असतोच ना, त्यामुळे नास्तिक नाही आहे, अश्रद्धा आहे की ह्या नामस्मरणांनी मला उपयोग होईल, ह्याचा जो विश्वास असायला हवा तो त्याचा कमी पडला आहे.
म्हणून मग तो अश्रद्धा म्हटलाय. आणि असा जो अश्रद्धा आहे, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसारवरती म्हटलंय. म्हणजे मृत्यू संसाराच्या मार्गा पुन्हा पुन्हा ते येतात, पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडतात, संसार चक्रात फिरतात. म्हणून काय करा, तर विश्वासानं नाम घ्यावं. गीतेने पण आपल्याला सांगितलं आहे, समर्थ पण आपल्याला सांगतात, सगळे संत आपल्याला सांगतात. सकळ ही तपे केली. आता तपाचा विचार, खरं म्हणजे त्याच्यात दिलं नाही, कर्म धर्म योग भोग त्याग म्हटलं आहे. पण विश्वास नामामध्ये धरावा आणि त्याच्यासाठी थोडंसं तपश्चर्या करायला लागेल. लगेच आपल्याला म्हणून सकळही तपे केली, सांग विधीपूर्वक त्याससी फळ कळली. ज्याचे वाचे विश्वासे आली, नामे हरिहराची. हरिहराची म्हटलं आहे. त्या काळामध्ये म्हणजे समर्थांच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर शैव वैष्णव होताना म्हणजे हर आणि हरी म्हणून एकाच श्लोकामध्ये, इथे सुद्धा पुढल्या श्लोकामध्ये पण आपल्याला पाहायचं आहे की दोन्हीमध्ये हरिकीर्तनी वृत्ती विश्वास म्हटलं आणि पहिल्या ओळीमध्ये निष्कामया राघवाचे पण म्हटलं आहे. त्या हर आणि हरी दोघांचा उल्लेख केला आहे. तर सकाळी तपे केली, सांग विधीपूर्वक त्यासी फळली. जर सगळी छान कामं केली, अगदी विधीपूर्वक योग्य पद्धतीनं केली आणि ती फळली, कुणाची होतात? ज्याच्या वाचे विश्वास होते, भगवंताच्या नामस्मरणावर ज्याचा विश्वास आहे, वाचून जो नाम घेतो आहे त्याची सगळीच्या सगळी कर्म ही फळाला येतात. आता आपल्याला तर माहिती आहे आपण कर्माशिवाय राहू शकत नाही आहोत ना. मग जर का आपल्याला कर्म करायचंच आहे, मग कशाला त्या अकर्म निष्काम कर्म वगैरे वगैरे अशा गोष्टींच्या ह्याच्यात आपण शांतपणानं प्रत्येक करत असणारं कर्म ईश्वर चिंतनात करावं की आपलं काम झालं. आणि एका अर्थाने आपली जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेतल्या चौकटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात. त्यामुळे सगळं करताना ईश्वर चिंतन करायला हवं. मग धर्माची कामं असू देत, मग अशी सुरुवातीला म्हटलं तसं कर्म फक्त आपल्यासाठी करायचं नाही. समजा काही इतरांसाठी करत असलेलं कर्म आहे, त्याचासुद्धा विचार करताना समाधान हवं असेल तर आपल्याला काय करायला हवं, तर या चौकटीत बसणारं ईशचिंतनामध्ये कर्म करायला हवं. आपोआप आपल्याला त्याचं फळ मिळालं काहीच राहणार नाही. या श्लोकाचा विचार करताना ते काही निरनिराळी पुस्तकं मी वाचून तुमच्यासमोर विषय मांडते. त्याच्यामध्ये विज्ञानानंद जे आहेत, त्या विज्ञानानंदाने एक विषय आपल्यासमोर मांडला आहे. ते म्हणजे आपल्या एखाद्या व्यक्तीचा विकास होतो ना, तो विकासाच्या दिशा दोन असतात. दोन म्हणजे काय, एक तर असं असतं की म्हणजे एक दिशा आत जाणारी असते आणि एक बाहेर येणारी असते. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की एखादा बिंदू काढला, जसा वर्तुळ काढण्यासाठी आपण काढतो, तो बिंदूवरती आपण याचं टोक ठेवतो आणि मग परीघ काढतो. तर बिंदू आणि परीघाचा डोळ्यासमोर आणलं तर आपल्याला कळेल की एक दिशा असते त्या बिंदूकडे, केंद्राकडे जाणारी, मध्यबिंदूकडे जाणारी, आणि एक दिशा आहे परीघाकडे जाणारी. या दोन्हीचा जर आपण विचार केला तर काय करायला पाहिजे, परीघ आहे तो आपल्याला वाढवायला पाहिजे. केंद्राकडे जाण्याचा मार्ग जर वाढवायचा असेल ना, परीघ वाढवला की काम होणार आहे. तर त्यांनी म्हटलं होतं परीघ वाढवायचं म्हणजे काय, तर याचा अर्थ असा आहे की आता साधनं संपत्ती सगळं वाढत जातो, सहज आपल्याला उपलब्ध होतात अनेक गोष्टी. हे सगळं करू आपण, त्या साधनाबरोबर किंवा त्या संपत्तीबरोबर हळूहळू अन्य गोष्टीबरोबर म्हणजे आपण करत असलेल्या गोष्टींच्या सहाय्यानं आपल्याला मिळालेला काय यश कीर्ती मान मरातब हे पण वाढलं जातं. म्हणजे असं असतं ना की आपण काही डिग्र्या घेतल्या तर त्या डिग्र्या घेतल्यावर तो विस्तार वाढेल, निरनिराळ्या गोष्टी आपल्याला मिळत जातील, त्यामुळे परीघ वाढेल. पण तो जो मध्यबिंदू आहे तो मध्यबिंदू काही बदलणार नाही, तो आहे तिथेच असणार आहे. परीघ वाढेल, त्या मध्यबिंदूपासून परीघाकडे जायची रेषा वाढेल, केंद्रबिंदूमध्ये फरक पडत नाही. तसं ते म्हटलं की केंद्रबिंदू हा आत्मा आहे, आत्म्यामध्ये काही बदल होणार नाही आहे, आपला विस्तार होणार आहे. आपण या ज्या गोष्टी करणार आहोत त्या सगळ्यामुळे आपला विस्तार होईल, परंतु ते होणार नाही. म्हणजे आता आपला विस्तार होईल म्हणजे तो कसा व्हायला हवा ते आपण ठरवायला हवं. बाहेरची धाव किती घ्यायची, कशासाठी घ्यायची ते आपल्याला ठरवायला पाहिजे. त्या बिंदूच्या ठिकाणाहून जेवढं लांब गेलो तर गडबड होईल. म्हणून आपल्याला सांगतात की काय करावं, तर हा विस्तार वाढवावा, वाढणार नाही असं ते करावं, परंतु ती बाहेरची धाव यथायोग्य पद्धतीनं जाईल असा प्रयत्न करावा. मग त्याच्यासाठी आपल्याला इंद्रियांच्या साह्यानेच बाहेरची दौड असते. नवनवीन गोष्टी दिसतात, त्या इंद्रियांना काबूत कसं ठेवायचं आणि आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी जो काही विस्तार आवश्यक आहे तेवढाच कसा करायचा. म्हणजे असं आहे ना, समजा आपल्या
छानपैकी ऐशारामात गाडीतून आपण प्रवास केला तर त्यातलं सुख काय आहे, त्यातला आनंद काय तो आपल्याला कळतो. इंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जे छान काही ऐकलं तर आपल्या श्रवणेंद्रियाला आनंद होतो, छान काही पाहिलं, छान काही खाल्लं तर सगळी इंद्रिय आपल्याला या बाहेरच्या जगाचा अनुभव आनंद देण्यासाठी तत्परतेने आपल्या कामाला लागतात. बरोबरच आहे. परंतु असं जरी असलं तरी हा आनंद इंद्रियाद्वारा, पण इंद्रियांना आत वळवल्याशिवाय खरं समाधान मिळत नाही. या इंद्रियांकडनं आपण तो घेतो, बरोबर आहे, परंतु तो आनंद वाटायला हवा असला, त्याच्यात समाधान वाटायला हवं असलं तर इंद्रियांना आत वळवायला लागतं. म्हणजे मग तो आतील आनंद, आतलं खरं समाधान हे कळतं. आणि ते कळण्यासाठी म्हणजे खरा आनंद त्याच्यातून आपल्याला मिळायला हवा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर नामस्मरण केलं पाहिजे. हे जे अंतरयात्रा शब्द वापरला आहे त्या अंतरयात्रेचं शिक्षण जर आपल्याला काय होतं, हल्ली आपल्याला हे शिक्षण दिलंच जात नाही. आपलं जे शिक्षणाची पद्धती आहे त्या शिक्षणामध्ये आपल्या अंतरयात्रेतलं शिक्षण म्हणजे आत बघण्याचं जे हे आहे त्याचं काहीच नसतं. आपण अनुकरणाने काही गोष्टी करतो, अनुभवाने काही गोष्टी करतो, परंतु याच्यासाठी वेगळं शिक्षण घेतलं जात नाही. ही गोष्टी मिळवण्यासाठीचं सगळं शिक्षण आपल्याला भरपूर मिळतं. त्याच्यातून आपल्याला आणखीनसुद्धा आजूबाजूला अनेक गोष्टी पाहायला मिळतात, दुसऱ्याचं अनुकरण करता येतं आणि त्या पद्धतीने आपण हे करतो. पण अंतरयात्रा ज्याला म्हटलं आहे त्या अंतरयात्रेचं शिक्षण द्यायचं म्हणजे काय करायचं. कोण एकेकाळी पूर्वी गुरुगृही मुलं जायची ना, तर त्या गुरुगृही हे शिक्षण दिलं जायचं. म्हणजे काय असतं, एकदा काय लहानपणातच त्या लहान वयातच हे अंतरयात्रेचं शिक्षण मिळालं की मग बाहेरच्या जगामध्ये कुठलाही जरी अनुभव आला तरी त्या आतल्या आनंदापुढे तो आनंद बाजूला करता येईल की तो फिका असेल याचा अनुभव मिळेल. आत असलेल्या आनंदाची एकदा का ओळख झाली की या बाहेरच्या आनंदाकडे असं पाहिलं जाणार नाही. तो गुरुगृही मुलांना जे शिक्षण दिलं जायचं त्या आतल्या आनंदाचं शिक्षण दिलं जायचं. मग ही बाहेरची सगळी जी धावपळ ती करायची, परंतु ती आवश्यकतेप्रमाणे होईल, पण त्याच्यात आपण अडकणार नाही. ही अंतरयात्रेची खूण पूर्वी गुरुगृही असायची, अलीकडल्या काळामध्ये ते नाही. त्यामुळे आता ना भोगाकडे आपली प्रवृत्ती वाढली. तरी जो बिघनू आणि परीघ हे उदाहरण घेतलं आहे तर हा परीघ का वाढतो, कारण भोगाकडे आपली प्रवृत्ती वाढते, आत आपण वळून पाहतच नाही. मग या राजा असो नाहीतर गरीब असो, या मुलांना गुरुगृही जे शिक्षण मिळायचं त्यावेळेला आत पाहायला मिळायचं की मी माणूस म्हणून कोण आहे, माझी जबाबदारी काय आहे आणि आत्मा म्हणजे काय, ह्या सगळ्याचं शिक्षण आधीच दिलं असल्यामुळे या नंतरच्या बाहेरच्या जगात तो जेव्हा जात असेल त्यावेळेला तो भोगता म्हणून जात नाही, तर ते भोग जे आहेत ते भोगतो पण त्याच्यात तो अडकत नाही. यासाठी ह्या अंतरयात्रेचे शिक्षणाची गरज त्यांनी सांगितली. संत महंत ऋषीमुनी यांच्या चरित्रावरून आपल्याला हे दिसतं. पूर्वी ह्या अशा प्रकारच्या म्हणजे समाजामध्ये मिसळायला लागण्यापूर्वी, काही जबाबदारी घेण्यापूर्वी, नोकरी उद्योग गृहस्थाश्रम या सगळ्यामध्ये जाण्यापूर्वी ही अंतरयात्रा समजावली जायची, असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. लहान वयातच गुरुगृही जायला लागायचं आणि तिथे या गोष्टी शिकवल्या जायच्या. ही अंतरातलं जे काही आत्म्याचं रूप आहे ना त्याची ओळख त्याच वयामध्ये आधीच पटवली जायची. मग नंतर या सगळ्या बाहेरच्या गोष्टी असल्यामुळे तो जो खरा आनंदाचा अनुभव आहे तो त्याला आधीच घेता आलेला असेल. मग किती धन दौलत मान मरातब प्रतिष्ठा किती जरी मिळालं तरी त्याच्यापेक्षासुद्धा एका आनंदाचा अनुभव त्यांनी घेतलेला असायचा. त्यामुळे ती जी अंतरयात्रा आहे ते मिळवण्याचं साधन काय, तर त्याला तरी आत्माराम म्हटलं आहे. आपण भगवंत आपल्याला सांगतात की हा सगळा आत्मारामाचा आनंद आपल्याला ईश्वराच्या स्मरणात मिळेल. अशा पद्धतीने 76व्या श्लोकामध्ये आपण ह्या सगळं कर्म धर्म योग भोग त्याग या सगळ्यांपेक्षा ईशस्मरण कसं महत्त्वाचं आहे त्याचा जर असा आज जाऊन विचार केला तर आपल्याला कळेल की माणसाने पारमार्थिक म्हणजे आणखीन वेगळं काय, तर खऱ्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आणि त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी करायच्या, म्हणजे ईशस्मरणात ह्या सगळ्या गोष्टी करायच्या की आपलं काम झालं असा त्याचा अर्थ. पुढला जो श्लोक आहे, करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. आता आधीच्या म्हणजे जवळजवळ 67व्या श्लोकापासून 76व्या श्लोकापर्यंत आपण तेव्हा असं म्हटलं होतं
की प्रभातेमनी रामचिंतित जावा या श्लोकातून समर्थांना थोडी ध्यानमार्गाची ओळख आपल्याला करून द्यायची आहे. आणि त्यातले 70 ते 76 हे जे श्लोक आहेत, म्हणजे 67 सुरू केले तेव्हा मी असं म्हटलं की ध्यानमार्गाची ओळख समर्थ करून देतात. पण त्यानंतर 70 आपण नाममहात्म्य पण त्याच्यामध्ये पाहिलं, जसं आत्ताच्या श्लोकात पण पाहिलं. आणि ते सहजपणानं आपल्याला की नाम आणि ध्यान हे वेगळे नाहीच आहेत असं त्याच्यातून आपल्या लक्षात येईल. ध्यान आणि नाम हे तसं म्हटलं तर एकमेकांमध्ये कसं की ध्यानामध्ये मनाला स्थिर करायचं आणि नाम घ्यायचं, किंवा नाम घेत घेत मनाला स्थिर करायचं आणि ध्यानात राहायचं. काही जरी केलं तरी ध्यान आणि नाम हे तसं म्हटलं तर अगदी एकाच प्रकारच्या गोष्टी आहेत. मग श्रीराम जय राम जय जय राम असं नाम घेत 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 ध्यानावस्थेत जा, किंवा ध्यानावस्थेत जाताना सहज ईशस्मरणात जाऊन नाम घ्या. दोन्ही गोष्टी केल्यात तरी आलंबनासाठी आधी नाम घ्या नाही तर आधी ध्यान घ्या, त्याचा काहीच फरक पडत नाही. परिणाम काय दिसतो आपल्याला, तर ध्यान करत करत नाम घेणं किंवा नाम घेत घेत ध्यान करणं, दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परस्परपूरक ज्याला म्हणतात तसं आहे. दोन्हीमध्ये कॉमन काय तर ईश्वराचं अनुसंधान हवंच. तर आपण जर या सगळ्या 11 श्लोकांचा विचार केला, 10 श्लोकांचा, तर या दोन्ही गोष्टी समर्थ आपल्याला देत आहेत. आणि आणखीन पुढे म्हणजे इथून पुढे जवळजवळ 25 श्लोकांमध्ये आपल्याला नामाचं साधन हे किती महत्त्वाचं आहे ते पुढे आणखी शिकायचंच आहे. आपण असं लक्षात घेऊया आता 77व्या श्लोकासाठी करी काम निष्काम या राघवाचं म्हटलं आहे. आणि म्हणता स्वरूप सर्व जीवांचे, आपल्याला स्वरूपाकडे ह्या श्लोकातून भगवंत नेणार आहे. ईश्वर एकच एक आहे आणि तो एकच एक असणारा ईश्वराला ओळखायचा आहे. आपण असं लक्षात घेऊ की आपण आत्ता जिथे आहोत आणि आपल्याला जिथं जायचं आहे, आपलं जे काही उच्च ध्येय पारमार्थिक क्षेत्रातलं नरदेह मिळाला आहे म्हणून आपलं उच्च ध्येय चटकन आपल्याला सांगता येईल की पुन्हा पुन्हा या चक्रात अडकायचं नाही आहे, हे आपलं ध्येय आहे. आणि असं जे आहे तर जिथे आहोत तिथून जिथं जायचं आहे तिथे हे जे अंतर आहे, ह्या 2 ठिकाणामधलं अंतर जे आहे ते प्रत्येकासाठी कमी जास्त आहे. संतांच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्यांचे खरं म्हणजे नाहीच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासाठी म्हणून ते फक्त आपल्यासाठी येतात हे तर आहेच. पण आपण आपला विचार केला तर आपल्याला समर्थ सांगतायत की हे जे अंतर आहे ते प्रत्येकाचं वेगळं असेल. बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात की म्हणजे कधी हा प्रसंग नुसता लक्षात आला आणि आठवण झाली ना तरी आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे काय संतांचं असेल की चिमण्या उडून गेल्या म्हणून तुकाराम महाराजांना दुःख झालं की बांधावरून चालले आहेत आणि तिथे शेतामध्ये धान्य कापून गेल्यानंतर जे की धान्याचे कण पडलेले असतात ते वेचतात चिमण्या, पण यांची चाहूल लागली मात्र त्या चिमण्या उडाल्या. आणि तुकाराम महाराजांसारख्या माणसाला संतांना अतिशय वाईट वाटलं. आणि वाईट वाटलं म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांच्या आणि माझ्यामध्ये म्हणजे त्यांना माझ्याबद्दल असं वैर का वाटतं आहे, मी दिसल्यावर ते उडून का गेला. आता हा विचारसुद्धा संतांच्याच फक्त मनात येऊ शकतो, सामान्य मंडळींच्या तुमच्या आमच्या येणारच नाही. तर ते निर्वैर झालं पाहिजे. आणि मग निर्वैर म्हणजे चिमण्याला माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व वाटलाच कामा नाही असं अंगाखांद्यावर तुकारामांच्या चिमण्या खेळेपर्यंत त्यांनी तिथे ध्यानधारणा केली, काय नामस्मरण केलं. अगदी शंकराचार्यांच्या चरित्रात पण आपल्याला दिसतं की शंकराचार्यांनी इच्छा व्यक्त केली होती की पक्ष्यांनी माझ्या अंगावर घरटी बांधावी. हे जे काही आहे की कुठे ते वैर कोणाला वाटतं. आता किती म्हणजे कधी कधी असं वाटतं की अगदी आपल्या जवळ असणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा आपलं शत्रुत्व असतं. म्हणजे एखादी गोष्ट त्यांची आवडली नाही तर तो राग जो व्यक्त करतो तो अगदी शत्रूसारखा असतो. आणि इथे तर ते म्हणतात की अशा पक्ष्यांनासुद्धा की त्यांनासुद्धा माझ्याबद्दल असं वैर वाटता कामा नये. आता जिथं पोचायचं आहे ते ठिकाण जे आहे ना त्याच्याबद्दल विचार केला तर ते आपलं शरीर मन बुद्धीच्या पलीकडे आहे. या सगळ्या म्हणजे तुकाराम महाराजांच्या अतीत होण्यामुळेच हा विचार त्यांच्या मनात आला असेल. त्या अंतिम अवस्थेच्या इतक्याच त्या अवस्थेला ते पोचले असल्यामुळेच त्यांनी हा विचार केला असेल. पण आपण प्राथमिक अवस्थेचा विचार करू तर प्राथमिक अवस्थेत सुद्धा आपल्याला याच मनबुद्धीद्वारा विकसित करायचं आहे आणि यापर्यंत पोचायचं आहे. त्यामुळे संतांचे अनुभव विचारात नुसते घ्यायचं. संत काय 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 वर्णन करतात की मी मला सापडलो.
मी मला सापडलं म्हणजे त्या ज्या आत्म्याची ओळख झाली ना, ती कशी होईल? काम निष्काम झाल्यानंतर कामना शिल्लकच राहिली, परमेश्वर हीच फक्त कामना. असं जेव्हा होईल तेव्हा मी मला सापडल्याचे खूण पटेल. किंवा साधनं सगळी गळून पडली की अशा इतक्या त्या वर्षाला गेलं की कुठल्या प्रकारची साधना करावीच लागत नाही असं संतांचं आहे. म्हणजे आपण नाथांचं चरित्र पाहिलं तर त्याच्यात कळेल की नाथांना मुलांनी विचारलं की मी तुम्हाला कधीच संध्या वगैरे करताना पाहिलं नाही. तर त्या अशा उंचीवर ते गेलेले असताना त्यांना साधनेची म्हणजे साधनं सगळी गळून पडली. आता ती पण 24 तास श्वासागणिक जो ईशस्मरणातच आहे, त्यांनी या प्रकारची साधना केली कारण नाही की तो साधनेतच आहे असा त्याचा अर्थ. सदा सर्वदा एक आनंदच भरून राहिलेला आहे अशी त्यांची एक भूमिका असते. म्हणून मग त्यांच्या फक्त मनात येतं की असं माझ्या अंगावर घरटी बांधावीत किंवा पक्षांनी मी दिसताना उडून जाता कामा नये, त्यांना मी शत्रू आहे असं त्यांच्या मनात येता कामा नये, असं सगळं हे आहे. आता अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये अशासारखे प्रयत्न आपल्याला करायचे तर ते इंद्रिय मनबुद्धीच्या द्वारा आपण करणार आहोत. हे अतीत होऊन जे काही अनुभव येतील ते अनुभव संतांना येतात, तो आम्हाला येणार नाही. संतांचे आपण फक्त अनुभव ऐकू शकतो. पण इंद्रिय मनबुद्धीच्या द्वारा आपल्याला काय करता येईल तर समर्थ आपल्याला सांगतात की तुमच्या आमच्या कल्याणासाठी आपली प्रकृती, आपली प्रवृत्ती, आपली भोवतालची परिस्थिती या सगळ्याचा विचार करून संत आपल्याला साधना सांगतात. आणि ती साधना काय तर ती त्यांनी आपल्याला निष्काम, निर्द्वंद्व, निर्वैर अशा शब्द देऊन सांगितलेली आहे की असं लगेच आपल्याला हे मिळणारे अशातला काही भाग नाही आहे. परंतु जर का ते आपल्याला तसं हवं असेल तर आपण निदान काय केलं पाहिजे तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी निष्काम तरी झालं होता येईल. अगदी बाकी सगळं नाही जमलं तरी कुठल्याही प्रकारची कामना मनात नाही असं करता येईल का? निर्द्वंद्व, कोणाशी द्वंद्व राहणार नाही असं करता येईल का? स्वरूपानुष्ठित शब्द वापरला, स्वरूप, की त्या स्वरूपाशी आपल्याला जोडलं जाता येईल का? अशी जी काही या शब्दांनी जे काही वर्णन केलेलं आहे त्याचं आता ही सगळी ना खरं म्हटलं तर वस्तुस्थिती आहे. आपण मुळात स्वरूप आपल्या ओळखायला शिकायचं आहे. ओळख पटली नसली तरी आपल्याला काय करायचं आहे ते कळलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला निष्काम व्हायला पाहिजे, निर्द्वंद्व व्हायला पाहिजे, कोणी आपल्याला शत्रू असता कामा नये, हेही आपल्याला पटेल. आणि त्यामुळे ही सगळी जी काही आहेत ना ही आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे तिथे जाण्यासाठीच लागणारी लक्षणं आहेत. हे सगळं आपल्याला मिळालं तर आपण तिथपर्यंत पोचणार. म्हणजे आपल्याला ऐहिक विषयांची जी ओढ असते ना ती ओढ मुद्दाम काही करावं लागत नाही. ओढ असते पण आणि ती वाढते पण. हा तर आपल्याला नित्याचा अनुभव आहे. अगदी धबधब्यासारखी ती वाढते. मनात एखादी गोष्ट येते आणि त्याची वाढतं, तोच सगळा प्रवाह. आता समर्थ आपल्याला सांगणार की ती जी काही ओढ आहे ना, तो जो काही ऐहिक गोष्टींच्या इच्छेचा जो काही प्रवाह आहे ना तो आपण परमेश्वराकडे फक्त जोडायचा की ते निष्काम करायचं. करी काम निष्काम या राघवाचे असं म्हटलं आहे ना. मग कामना काय आहे? मग ती कामना, ती ऐहिक ह्याची कामनाचा जो धबधबा आहे तो सगळा कामना ठेवायची ती ईश्वराचीच ठेवायची आणि ते सगळं तिकडे जोडायचं. असं जोडलं की सगळं साधलंच. मग सगळी आपली भटकंती बाजूला होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला तो आनंद घेता येईल. काय करायचं तर निष्काम व्हायचं म्हणजे कामना जाणार नाही पण ती सगळी कामना ईश्वराकडे लावायची. आता होतं असं की बाह्य जगामधल्या ज्या भोवताली असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी काही अशा एकदम संपणार नाहीत. एकदम त्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टींपासून आपलं मन अलिप्त होईल असं त्याचं करायचा प्रयत्न केला तर आपण अस्वस्थ होऊ आणि मग धड तिकडे नाही धड इकडे नाही अशी आपली रात्र नाही परत नाही अशी हे होईल. तर एकदम सगळं जाणार नाही. परंतु अशा सगळ्या निर्द्वंद्व, निष्काम, निर्वैर असं सगळं होण्यासाठी त्या स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे. हळूहळू आपलं प्रगती करून घ्यायची आहे. हळूहळू आपल्याला याचा स्वस्वरूपाचा साक्षात्कार होणार आहे. खरं तर ना समर्थानं आपल्याला सांगायचं आहे की हे जे ईशस्मरण आहे ना ही खरी सगळ्यात महत्त्वाची युक्ती आहे. आता इथे हरिकीर्तनी वृत्ती विश्वास शब्द वापरला आहे. तर हे सगळं जर व्हायला हवं असेल, निर्द्वंद्व निर्वैर व्हायला हवं असेल, स्वरूपाची ओळख व्हायला हवी असेल, निष्काम व्हायला हवं असेल तर काय करायचं? हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता
त्याच्यावर विश्वास टाकायचा की आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. राघवाचीच कामना करायची. म्हणजे काय करायचं? ईश्वराच्या लीला गायच्या, ईश्वराच्याच लीला सांगायच्या, ईश्वराच्याबद्दलचेच त्याचे गुण आठवायचे. आणि असं सगळं करत करत स्वाभाविकच तीच कामना ठेवायची. हे मला वाचायचं आहे, हे मला वाचायचं आहे, हे पुस्तक वाचायचं आहे, असं त्या ईश्वराबद्दलच्याच सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच चरित्रात त्याच्या रमायचं. त्यामुळे मग आपोआपच आपल्या मनबुद्धीला याचीच ओढ लागते आणि हेच करावंसं वाटतं असं होतं. मग सुख दुःख मान अपमान हे हवं आहे ते हवं आहे हे जे सगळं द्वंद्व आहे ना, ते द्वंद्व मोडून पडतो. हरिकीर्तनाविषयीचीच वृत्ती होते, तिथेच ओढ लागते, त्याच्यावरचाच विश्वास वाढतो, संत साहित्याचीच गोडी लागते. अन्य काही वाचावंसंच वाटत नाही. परमेश्वराच्या चरित्रामध्ये एक असं ना आकर्षण आहे. त्या चरित्राचा विचार पुन्हा 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 आपण का रामकथा पुन्हा, का कृष्णकथा पुन्हा पुन्हा ऐकतो? किती वेळा भागवत कथा असते तरी पुन्हा पुन्हा भागवत कथा जिथे चालते तिथे लोक का गर्दी करतात? कारण त्याच्यामध्ये एक आनंद आहे. परमेश्वराचं चरित्र गाण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये अपरिमित असा आनंद भरलेला आहे. ज्याचं त्याच्यावर विश्वास आहे त्याला तो आनंद मिळेल. आणि ते सांगतात आपल्याला. प्रवचनकारना एक आपला अनुभव सांगतात. काशीला एक संन्याशांचा मठ होता आणि उपनिषदावरती प्रवचन करायला एक विद्वान गृहस्थ आलेले होते. आणि उपनिषद सांगता सांगता कृष्णचरित्रामधला एक प्रसंग त्यांनी सांगितला. ओघाओघानं जे की आलो होतं त्यामुळे त्यामध्ये चरित्रातला प्रसंग सांगितला गेला. तर खरं तर असं आहे की ते काशीला अभ्यास करणारे विद्वान पंडित, सांगणारा सुद्धा विद्वान गृहस्थ, उपनिषदांचा अभ्यास केलेला, पण असं असूनसुद्धा त्या तत्त्वमसीच्या त्या सगळ्या उपनिषदाच्या ह्याच्यात विचार करणारे, त्या तत्वाशी अभ्यास करणारे संन्याशी मंडळी असूनसुद्धा ती कृष्णकथेमध्ये इतकी रमली की त्यांनी मागणी केली की उपनिषदांचा अभ्यास आपण नंतर करू, तुम्ही आम्हाला कृष्णकथाच सांगा. तर ते आपल्याला सांगतात की ही संत चरित्रामध्ये किंवा या कथेमध्ये आपण सहज रमतो. कुणीही माणूस सहज रमायला होतो. तत्त्वज्ञानाच्या त्या काथ्याकुटापेक्षा आपल्याला भगवंताचं चरित्र अधिक वाटतं. आणि जो स्वरूप साक्षात्कार आपल्याला व्हायला हवा आहे तो ह्या हरिकथा निरूपणानं, भगवंताच्या स्मरणानं, तो गाताना, ऐकताना, सांगताना आपल्याला तो लवकर होईल याची खात्री पण देते. म्हणजे संन्याशांना सुद्धा असं वाटलं. तर तुम्हा लोकांना काय, तर खरंच आहे, भक्त हा पटकन ज्ञानी होतो. तो उपनिषदांचा तत्त्वमसीचा अभ्यास करणारा ज्ञानी भक्त व्हायला वेळ लागतो. भक्त मात्र ज्ञानी होऊ शकतो. आणि प्रवचनकारांनी पुढे म्हणे वर्षभर कृष्णकथाच सांगितली आणि उपनिषद बाजूला पडली असं आणि सांगतात. तो विषय जाऊ दे, पण हरिकीर्तनाचं जे सामर्थ्य आहे ना ते फार अलौकिक आहे, हा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जे म्हटलं आहे की हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता. हरीच्या कीर्तनावर विश्वास ठेवला तर हे काम होईल. काय ह्याच्यामध्ये एवढं? स्वतःला पूर्णपणानं त्या ईश्वराच्या लीलांच्या प्रवाहामध्ये तरत ठेवायचं, त्याच्यातच आनंद मिळवायचा. ईश्वराच्या लीला ऐकण्यामध्ये, सांगण्यामध्ये किती आनंद आपलं सगळं झोकून द्यायचं त्याच्यात ईश्वराच्या चिंतनात. मग आपल्याला ना ते चमत्कार वाटत नाही. आपण सगळेजण गजानन महाराजांचे उपासना केंद्रामधले उपासक आहात, तर आपल्याला कोणी दुसऱ्या माणसाने महाराजांच्या चरित्रातल्या चमत्कारांविषयी सांगितलं तर आपल्याला आवडत नाही. कारण आपला इतका त्यांच्या चरित्राच्या प्रवाहामध्ये आपण इतके रमत असतो की आपल्याला दुसरं कोणी त्यांच्या चमत्कारांबद्दल बोललं तर आपण लगेच उसळून निघतो आणि आपण त्यांना सांगतो की नाही ते चमत्कार तुम्ही नीट अभ्यासा, म्हणजे ते काय आहे ते तुम्हाला कळेल असं आपण सांगतो. याचं कारण काय की सहजपणानं साधन मार्गातल्या ह्या ईशचिंतनामध्ये रमणारा किंवा संतांच्या चरित्रामध्ये रमणारा जो आहे तो सहजपणानं ह्या साधनाच्या पायऱ्या ओलांडून जातो. त्याला काही फारसं करावं लागत नाही, कारण त्याचा इतका विश्वास असतो. आपोआप ह्या सगळ्या गोष्टी होतात. आपोआप त्या ईश्वराच्या स्मरणाने म्हणजे काहीही न करता नुसतं तरणं म्हणतो ना तसं तो तरून जातो असं होतं. हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता. भगवंताच्या त्या चरित्राच्या गायनाने असा विश्वास झाला की आपल्याला कुठेच अडकाठी येत नाही, आपोआप सगळ्या गोष्टी होतात. परवा आम्ही शिवथरगेट गुरुपौर्णिमेला गेलो होतो. काल माझी एक मैत्रीण मला म्हणाली की मी काल नुसता विचार करत होते की शनिवार आणि रविवार पौर्णिमेचा दिवस, दोन्ही दिवस धुवाधार पाऊस पडतोय, पण आपल्याला कुठेच कसा काही त्रास झाला नाही.
काहीच आहे. निघाल्यापासून पुन्हा घरी येईपर्यंत कुठलाही क्षण असं वाटला नाही की अरे खूप पाऊस पडतो आहे इथे, अशी अडचण झाली इथे, काहीही घडलं नाही. ते जायला ते वृत्तीविश्वास होता. भगवंताशी आपण त्या विश्वास टाकून पाऊल टाकलं रे टाकलं की आपलं काम झालं. तुकाराम महाराज म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेडे सदा चित्ता समाधान. त्याच्या हरिस्मरणामध्ये राहिलं की खऱ्या चित्ताला समाधानाचा अनुभव मिळतो. पण सदा, कधी कधी नाही, सदा नामघोष करू हरिकथा, सातत्याने जर हरिकथेचा घोष केला, त्या हरिस्मरणामध्ये राहिलो, त्या संत चरित्रामध्ये राहिलो की आपोआपच आपल्याला समाधान प्राप्त होईल. खरं आहे. ते तर म्हणतात की काम निष्काम या राघवाचे, रामाचीच इच्छा करायची, रामाचा ध्यास घ्यायचा, कामना करायची ती रामाचीच करायची. म्हणजे दुसरं काही ठेवायचं, सगळं काय असेल ते राम. रामकृपेनं सगळी आपली इच्छापूर्ती होते. आपल्याला काय इच्छा आहे ती आधी रामालाच कळते. त्यावेळी इच्छा करायची आवश्यकताच नाही. रामाची इच्छा करायची की राम आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अत्यंत आपल्याला संतुष्ट समाधानाचा अनुभव तो देतो. म्हणजे विषयांबद्दलचं वैराग्य येण्यासाठी काही परिश्रमच घ्यावे लागत नाही. त्या रामाची इच्छा केली की कुठल्या विषयामध्ये येणारच नाही. सगळ्या इच्छा काय असतील त्या राममय होऊन जातील, असं संतांचं आपल्याला सांगणं आहे. नाथ म्हणतात, कीर्तने उपजे भगवत प्रेम. सोपी गोष्ट आहे. कीर्तने उपजे भगवत प्रेम. का जायचं कीर्तनाला, प्रवचना? तर आपल्या मनात भगवंताचं प्रेम आहेच, ते वाढीच लागलं पाहिजे, आणखीन विश्वास त्याच्यावर बसला पाहिजे. म्हणून कीर्तने उपजे भगवत प्रेम, जीवासी करी निष्काम. आणि भगवत प्रेम जसं जसं वाढतं तशा तशा या बाकीच्या कामांना आपोआपच कमी होतात. अगदी हे आपोआपच ज्याचं भगवत प्रेम वाढतं त्याला या बाकी गोष्टी आपोआपच कमी होतात. निष्कामतेची आत्मराम लगेच स्वरूपी रमावया. लगेचच त्या स्वस्वरूपाशी, त्या आत्मरूपाशी माणूस रमायला लागतो. या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला होतात. आत्माराम स्वरूपात रमायला लागतो म्हणजे काय होतं, तर ते स्वरूप हे त्याला ओळखता आलं पाहिजे. दृष्टी जाईल तिथे रामच दिसला पाहिजे, तर आपल्याला बाकी काही दिसणारच नाही. जिथे पाहू तिथे राम असेल तर कसं दिसेल? जसं असतं ना, गंमतवर उदाहरण देतात की एखाद्या बाईने एखादा दागिना पाहिला की तिला काय दिसतं, त्या दागिन्याची नक्षी दिसते, बांगडीवरती काय नक्षी आहे ती तिला दिसते. पण एखाद्या समजा सोन्याचा कस जाणाऱ्या सोनाराने तो दागिना पाहिला तर त्याला ते डिझाईन नाही दिसत, ते किती कसाचं सोनं आहे ते त्याला दिसतं. आपण कसं पाहतोय त्याच्यावर आपलं अवलंबून आहे. ईशकृपेनं आपण निष्काम व्हायचं आहे का काहीतरी कामना पूर्ण करण्यासाठी रामाला भजायचं आहे. गीतेमध्ये आपल्याला आपण पाहिलं ना की अर्थार्थी हे जे काही भक्त आहेत ते ठीक आहे, त्यांची आर्तता जी आहे किंवा त्यांचा काय हेतू आहे त्यांच्या कामनाही पुऱ्या करू, पण करायचं आहे काय आपल्याला, तर स्वरूप पाहायचं आहे. तर आपल्याला अन्य कामना होणारच नाही. एक आपण रामाची कामना धरली की मग आपल्याला काय हवं आहे याचा विचारच येणार नाही. अशी प्रगती खरी व्हायला पाहिजे. पण सामान्य आपलं लक्ष सगळं बाह्य गोष्टींकडे असतं ना, त्यामुळे हे पुरवण्यासाठी मी अमकं करेन, माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तमकं करेन. तर याच्या आता पलीकडे आपल्याला ते नेणार आहे. जसं त्या गोपींच्या वेळी जिकडे पाहू तिकडे हरी, असं त्या गोपींचं वर्णन करतात. हरी बिणं दुजे नाही, काय पाहू तिकडे त्यांना हरीच दिसला, असा आपल्याला अनुभव पाहिजे. रिता ठावया राघवे बिण नाही, सगळीकडे रामच, रामाखेरीज दुसरं काहीच नाही, असं जेव्हा प्रत्ययाला येईल तेव्हा या सगळ्याचा विसर आपल्याला पडेल. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की काय हो, तर जिकडे तिकडे रामच दिसला पाहिजे. हरिकीर्तनामध्ये तल्लीन झालं, त्या नामसंकीर्तनात तल्लीन झालं, भगवंताशी आपण एकरूप झालो की हा अनुभव आपल्याला येईल. ज्याला चालती बोलती समाधी म्हणतात ना, तशी समाधी आपली लागेल. अगदी काय समाधी म्हणजे काय ध्यानधारणेला हिमालयात जाऊन बसायला हवं असं नाही, तर आपण आपलं करत असलेल्या रोजच्या प्रापंचिक कामात सुद्धा छानपैकी याचा अनुभव घेऊ शकतो असंच सांगतात. तुकाराम महाराज, समाधीचे सुख सांडा ओवाळून, काही त्याची आवश्यकता नाही, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. ईश्वराच्या स्मरणामध्ये, नामस्मरणामध्ये असा काही आनंद मिळतोय त्या समाधीत काहीच नाही मिळत म्हणाले. आता तुकाराम महाराजांनीच आपल्याला सांगितल्यावर आपल्याला खात्री पडेल की नामस्मरणामध्ये सगळ्यात जास्त आनंद आहे. एवढी समाधी तिथे जाऊन घेण्याची, समाधीचे सुख सांडा ओवाळून म्हटलं की त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे
तिथपर्यंत जायला नको, त्याला कष्ट आहेत, त्याला त्रास आहे. सगळ्या बाजूला करा गोष्टी आणि त्या हिमालयात जाऊन थंडी ऊन वारा पाऊस सगळं सहन करत राहा, ह्याची काही जरूर नाही आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात फक्त ईशच बनवत राहा की बघा ब्रह्मरस पेल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. एकदा या नामस्मरणाचा कीर्तनाचा भगवत स्मरणाचा छंद लागला की आपल्याला दुसरं काही करावंसंच वाटत नाही, करमतच नाही ते केल्याशिवाय. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं, तुम्हा मंडळींना तर खरा चांगलाच अनुभव आहे, 6, 6.5, 7 तास लागतात आपल्याला गजानन विजय वाचायला. तर ते वाचनाचा इतका ध्यास असतो ना, तर नाहीच आपल्याला त्याचा काही त्रास होत. बसलं एकदा सकाळी की 6-6 तास आपण ते गजानन विजय वाचल्याशिवाय उठत नाही, अशी कितीतरी मंडळी आपल्याकडे आहेत. तर याचा अर्थ काय, एकदा तो छंद लागला की त्या छंदाच्या पुढे काहीच नाही. आणि मग कुठलं देहाच्या गोष्टी आड येत नाहीत, काही आपल्या आड येत नाहीत. आणि मग आपोआपच चित्त सात्विक बनतं, मनाला तो शांततेचा आनंदाचा अनुभव आपल्याला मिळतो. तुकाराम म्हणतात, करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण. काय करावं तर भगवंताचं गुणगान करावं. मग काही नव्हे बाधा. किती छान आहे, काहीच अडचणी येत नाहीत. कशाला, काम दुर्जनाचा क्रोधी. अडचणी काय, कुठली कामं आली ना ती मग गडबड झाली, तो त्याच्यातून एक एक पुढल्या गोष्टी येत राहतात. म्हणून ते सांगतात, शांती खड्ग हाती धरा. एकदम शांत राहा. खड्ग म्हणजे तलवार, शांतीची तलवार हातात धरा आणि काळाचे ते नागरिती. आपोआप ह्या सगळ्या बाजूला होतील गोष्ट. आणि कीर्तनामधल्या हरीमध्ये आपण रमून जाऊ. कीर्तनात आपल्याबरोबर आपलंच जसं होतं फायदा तसं नाही बरं, अनेक लोकांचं होतं. कीर्तन करणाऱ्याचा जसा त्याला आनंदाचा अनुभव मिळतो, तसा श्रवण करणाऱ्यांना पण त्या ईशस्मरणात रमल्याचा आनंद मिळून जातो. तर कीर्तन प्रवचन ही गोष्ट अशी आहे की आपल्याबरोबर आणखीन अनेकांना त्याचा आनंद घेता येतो. टाळ मृदुंगाच्या तालामध्ये अगदी छानपैकी श्रोते सगळ्या आपल्या बाकीच्या संसारी व्यथा ज्या असतात त्या सगळ्या विसरून जातात आणि याचा आनंद घेतात. म्हणून ते आपल्याला सांगतात की प्रसन्न व्हायला हवं असेल, आनंद मिळायला हवा असेल, समाधान मिळायला हवं असेल तर काय करा, ईशस्मरण करा. मग ते ईशस्मरण करता करता आपल्याला हे सगळे प्रकार, भजन असू दे, कीर्तन असू दे, प्रवचन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. आपोआपच लोकसंग्रह आपला वाढतो. सदाचारी चांगल्या सज्जन लोकांचा लोकसंग्रह वाढतो. त्याची पण आपल्याला गरज आहे, कारण आपल्याला त्याच्यातून ईशस्मरणाची गोडी लागते. भावेकरिता कीर्तन तैरे तारी आणिक जन. छान कीर्तन करणारा, मनापासून भक्तिभावानं विषय मांडणारा जो कीर्तनकार आहे त्यांनी अनेक लोकांना तो तरुण देतो. भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुकाराम म्हणजे काळजीच करू नका, काही मनात संशय जाणू नका, प्रत्यक्ष नारायण तुम्हाला भेटेल. आता आणखीन काय ग्वाही द्यायची, सगळं चांगलं. म्हणजे समजा अगदी असं म्हटलं की श्रोते नसले ना तरी हरिकथा करायचीच. श्रोते काय असायची आवश्यकता नाही. आपण या सुखस्वार्था करी केली तर जावी हरिकथा. हरिकथेविण सर्वथा राहोच नाही. हरिकथा करायची. समोर कोणी असो नसो, श्रवण केले असं असलं तर ठीकच आहे. हरिकथेने वाचा शुद्ध होते. मानस पूजा करणारे असतात ना, समोर कोणी नसतं. 1-1 तास आमच्या एक राष्ट्रसेविका समितीच्या 95 वर्षाच्या सेविका आहेत, माझ्या मैत्रीची आईच आहे. त्यांच्याबद्दल परवाच मला कळलं की 1 तास रोज सकाळी त्यांची वेळ ठरलेली आहे. त्या जाऊ शकत नाहीत बाहेर, परंतु रोज 365 दिवस 1 तासाची शाखा त्या करतात. आपण मनानेच सगळं ध्वज लावायचा. आणि अजूनही शरीराच्या दृष्टीनं त्या व्यवस्थित आहे. म्हणजे खुर्चीत बसून त्या जे काही 5 मिनिटाचा योग असेल, ध्वज लावणं असेल, प्रार्थना म्हणणं असेल, एखादं गीत म्हणणं असेल, ज्या शाखेत जाऊ तिथल्या सगळ्यांच्या गोल सगळ्या सेविका जणू काही बसले त्यांची ओळख घेणं असेल, सगळी मानस शाखा. आणि त्या मानस शाखेतून किती आनंद मिळत असेल. तसंच इथे आहे की हरिकथा श्रोते नसतील तरी हरिकथा करायची. हरिकथेने वाचा शुद्ध होते, हरिकथेने आनंद मिळतो, हरिकथेने त्याच्यात आपण इतके रमून जातो की सगळ्या मनात येणाऱ्या शंकांचं संशयाचं निरसन होतं. आपोआप भगवत कृपा होते. हे सगळं विश्वासानं. म्हणून हरिकथा विश्वासानं, हरिकीर्तन विश्वासानं करावं. इथे काही मी माझं असं काही हे नाही आहे. जे काही आहे ते भगवंताचंच आहे, अशा पद्धतीने करावं. असं केलं की परमेश्वराचंच होऊन जातं, आपलं काही राहतच नाही. स्वरूपाला पात्र व्हायचं आहे ना. त्यांनी म्हटलं आहे, कधी छेद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरिकीर्तनी वृत्ती विश्वास होता.
हरिकीर्तनावरती एवढा विश्वास ठेवला की काय होईल की आपोआपच सगळे छेद, सगळे संशय मिटवून जातील. गुरु नानकांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहे. गुरु नानक स्वरूपाला पात्र झालेले, ईश्वराच्या नामामध्ये तल्लीन असणारे, पण त्या नानकांचं असं होतं, आता निष्काम कर्म ना, जे काही काम करतोय ते ईश्वराचं काम करतोय असं धरूनच करतं. पण ते ना जहागीरदाराच्या पदरी नोकरी करत होते आणि त्या जहागीरदाराच्या पदरी जे नोकर होते त्याच्यामध्ये यांचं जे काम होतं ते लोकांना धान्य मोजून देण्याचं काम होतं. रांगेत लोक उभे राहायचे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये धान्य द्यायचं, असं काम होतं. तर ते नानकांचं खरं तर सगळं काम नेहमीच चोख बिनचूक असे, पण आता ते असे की ईश्वर चरणात तल्लीन झाले ते की एक दिवस अशी गडबड होऊन गेली की लोकांना धान्य वाटताना मोजत होते ते 1, 2, 3 असं मोजता मोजता म्हणे 13 संख्या आली. आणि 13 संख्या 13च्या पुढलं काही यायच ना, 13 सबकुछ 13 सबकुछ 13 असं म्हणत ते 13 म्हणायला लागले. म्हणजे नानकांचा आकडा पुढे जायचा. लोक मुस्काळत पडली की हा काय प्रकार आहे, रांगेत एवढी लोक 13वाच, सगळे 13वेच नंबर, असं कसं होईल. त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की नानकांचं काहीतरी, आणि मग गर्दी जमली, लोक चौकशी करायला लागले. मालकालाही बोलावलं, मालक असतो त्यामुळे मालक रागावलाच की हे काय पागलपण चाललं, हा काय वेडेपण चाललं आहे. त्यामुळे सगळ्या प्रश्नांचं नानकांचं उत्तर काय आहे, नानकांचं सब कुछ तेरा, सगळं जर काही भगवंताचं आहे, मेरा कुछ भी नाही. आणि तिथे त्या ईशचरणामध्ये तल्लीन झालेल्या नानकांना पुढलं काही आठवेच ना, सब कुछ तेरा कुछ मेरा नहीं है असं म्हटलं. आता या प्रसंगाने आपल्याला ते जाऊ दे, त्यामुळे त्या नानकाची नोकरी गेली आहे वगैरे ते जाऊ दे. पण असं झालं ना की नानकांच्या जीवनात या 13 आकड्यांनी इतकं परिवर्तन आणलं की सगळं त्याचंच आहे, हा मोठी गोष्ट नानकांना समजली. मग काही या बाकीच्या गोष्टीमध्ये काय अडकायचं कारणच नाही, जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे, इतका ठाम विचार नानकांना पटला. तोघे तोशी तो राम सर्वत्र आहे हे कळलं की मग दुसरी काही इच्छा होण्याचं कारणच नाही. माऊली म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे, सगळीकडे भगवंत भरलेला आहे असं त्या माऊलीला दिसतं. हेच हवं आहे, सगळीकडे ईश्वर आहे ही जेव्हा दृष्टी आपल्याला येईल तेव्हा आपलं काम झालं. हरिकीर्तनी वृत्ती विश्वास वही होता म्हणजे काय, तो हरिकीर्तनावरचा विश्वास झाला की आपलं सगळी जी कामना आहे ती राघवाची, स्वरूपाची सगळा विचार आहे. काही रूप स्वरूप सर्व जीवाचे, जीवाचं जे खरं रूप आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कबीराला ओळखता आलं, नानकांना ओळखता आलं, तसं आपल्याला ओळखता पाहिजे. अंदर राम बाहेर राम, जहा देखो सो राम ही राम. कबीराचा दोहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आत राम बाहेर राम, स्वरूप म्हणजे काय, आत्माराम, सगळीकडे बाहेर राम, आत बाहेर जिकडे तिकडे रामच राम भरलेला आहे. इतकंच कशा, जागत राम सेवत राम, सपने में देखा राजा राम. स्वप्नात पण राम, जागेपणी पण राम, झोपेत पण राम. कहत कबीरा भाव हे निका, जो देखो सो राम श्रीखा. जो दिसतोय तो सगळा रामच दिसतोय, रामासारखाच दिसतोय, असा कबीराचा भाव होता. स्वामी रामतीर्थ म्हणून होते, अमेरिकेला गेले होते आणि या हिंदू संन्याशाला कुठेतरी अडकवावा असा एकाने प्रयत्न केला आणि एका सुंदर युवतीला यांच्याकडे पाठवलं. ते पाहतच राहिले. इतकं म्हणजे त्या युवतीचं सौंदर्य इतकं प्रलोभित करणारं होतं की रामतीर्थ बघतच राहिले. लोकांना आश्चर्य वाटतं की असं का ते पाहत आहेत. तेव्हा रामतीर्थांनी म्हटलं, ही स्त्री जर एवढी सुंदर असेल तर ज्या ईश्वरानं हिला निर्माण केलं तो ईश्वर किती सुंदर असेल असा मी विचार करतोय. जहा देखो राम, त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. किती सुंदर युवती त्यांना दिसत, त्यांना रामच दिसला, भगवंतच त्यांना त्याच्यात दिसला. म्हणजे हे जे द्वंद्व जाईल ना, राम आणि ती स्त्री असं दोन्ही नाही, तो द्वंद्व जातच आणि सगळीकडे रामच दिसतो, विविध रूपं दिसत नाही. त्या सगळ्या विविध रूपांमध्ये राम दिसतो किंवा रामाचीच विविध रूपं दिसतात. अशा पद्धतीने विश्वरूप म्हणा नाहीतर विभूती म्हणा, काही म्हटलं तरी अर्थ तोच आहे. आणि मग असं एकदा परमात्माच सगळीकडे भरलेला आहे असा अनुभव आला की मग काय द्वंद्व कुठलंच नाही, मान नाही अपमान नाही, सुख नाही दुःख नाही, सगळं भयच संपून जातं ना. आणि म्हणून याचा अनुभव येतो.
शारदा माता म्हणत असत की मला म्हणे का होतं, शारदा माता म्हणायची मला एका गोष्टीमुळे मला आश्चर्य वाटतं. का होतं, आपापसात लोकांचे जे वाद असतात, भांडण असतात ना, तर काय करावं असं शारदा मातांना प्रश्न पडायचा. आणि मग त्या म्हणायच्या जेव्हा त्यांना अशी साधनेची उच्चावस्था प्राप्त व्हायची तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं आणि मग तेव्हा सगळीकडे जर भगवंत भरलेला आहे तर असं का होतं, त्याचं नावावर विश्वास आहे त्याचं असं का होतं, तर त्यांना असं वाटायचं की माझी गोरी मुलं आणि काळी मुलं एकमेकांशी भांडतात, तर दोन्ही मुलंच ना. त्यामुळे तो विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अरे खरंच आहे की अशा एकदा राम सगळीकडे असा जर अनुभव घेतला तर कसला आला आहे, माझं तुझं हा विषयच नाही येणार. एकदा इच्छा मनात झाली की बाकी सगळ्या इच्छा कशा नाहीशा होतात. तुमच्या आमचा सामान्य मंडळींचा विचार केला तर जर का आपल्याला एकदा या सगळ्याची गोडी लागली तर आपला अनुभव असतो की आपलं आता वाचन बदललं. आता आपल्या कथा, कादंबऱ्या, दिवाळी अंक, टी व्ही सिरियल्स ह्याच्यातली गोडी आपली कमी झाली. आपल्याला असं वाटतं की अरे काय दुसऱ्यांची दुःखं बघायची आहे, त्याच्यात काय आनंद मानायचा, तर नको. आता कितीतरी मैत्रिणी सांगतात की नाही नाही आमच्याकडला टी व्ही बंद झाला, मी एकही सिरियल पाहत नाही. हे काय झालं, तर इकडली गोडी आपल्याला लागली, आपोआपच आपल्यात बदल झाला. आता आपला सिनेमा, नाटकं, आता ह्या अशा प्रकारच्या काही भिशी असतील त्या किंवा असे सगळे कार्यक्रम आकर्षित करणारे जे कार्यक्रम आहेत त्याकडे आपला स्वाभाविकच आता कल कमी कमी व्हायला लागला. एकदा आपल्याला कळलं सगळे ह्या ईश्वराच्या स्मरणामध्ये काय गोडी आहे, तर ह्या बाकीची सगळी गोडी त्यामानाही त्याच्यापेक्षा पुष्कळ कमी प्रकारची असं कळतं. सगळ्या ज्या काही आनंदाच्या समाजाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे मिळतात असं होतं. म्हणून आपण रिता ठाव तो या राघवे विण नाही याचा अर्थ आपल्याला कळेल. तर हे सगळं जे की आपलं एका अर्थाने हे सगळं भगवंत म्हणजेच आपलं भावविश्व आहे. म्हणजे भगवत प्रेम किंवा आपला काय नामावरचा विश्वास अशा सगळ्या गोष्टी जर असतील, नामामध्ये रंगून जाण्याचा जो आनंद आहे तो आनंद आपण हा मोठा लाभ आहे. तो आनंद मिळणं हाच आपला मोठा लाभ आहे. तर तो आपल्याला या दोन्ही श्लोकांच्या सहाय्यानं समजून घ्यायचा आहे. छान दोन्ही श्लोक आहेत. प्रभाते म्हणी रामचिंतित जाव म्हणताना सांगून टाकलं की कर्म धर्म काय योग भोग त्याग या हे सगळं जे करायचं त्याला जे काही कष्ट पडतात ते कष्ट हलके होण्यासाठी त्याला नामस्मरणाची जोड द्यावी किंवा नाम घेतलं की ह्या बाकी सगळ्या गोष्टी करायला नकोत. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये कामनाच राहणार, राघवाचीच कामना ठेवायची. अन्य काही राघवाची कामना ठेवली की बाकी सगळ्या कामना जातील. स्वरूप जे आहे ते स्वरूपाची ओळख होईल आणि मग मनातले सगळे छेद, मनातले सगळे जे संशय आहेत ते निघून जाते, निर्द्वंद्व होऊन जाऊ. कुठे द्वंद्व राहणारच नाही, दोन राहणारच नाही. म्हणजे काय ते ईश स्मरण, या पलीकडे काही नाही. केव्हा होईल हे सगळं, तर हरिकीर्तन, हर आणि हरी, राघव पण आणि म्हणजे राम पण आणि कृष्ण पण, हर पण आणि हरी पण, शैव पण आणि वैष्णव पण, अशा दोन्हींचा विचार केला आहे. अशा या भगवंतावर विश्वास ठेवला की आपली वृत्ती स्थिर होईल आणि खऱ्या अर्थानं आपण आनंदाचा, समाधानाचा अनुभव घेऊ शकू. धन्यवाद.